नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना। मी श्वेता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात। तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान जावो। तर आता सकाळचे 10 वाजलेले आहेत। माझी सगळी कामं वगैरे उरकली आहे। तर काल हे थोडेसे डबे राहिले होते घासायचे, ते घासून घेतले। तर हे डबे किराणा सामानाचे आहेत, तर मग किराणा भरायच्या आदल्या दिवशी घासून घेते। तर हे राहिले होते काल थोडंसं जास्तच काम होतं म्हणून मग ते ठेवले होते। तर हे तांदूळ गव्हासाठीचे डबे आहेत, तर ते आता घासले। ते थोड्या वेळाने सुकल्यानंतर त्याच्यामध्ये ते सामान जे आहे ते भरून घ्यायचं आहे। इथे माझे भांडे पण झालेत घासून। तर संध्याकाळचे भांडे जे असतात ते मी सकाळी घासते आणि मुलं लहान असल्यामुळं खूप भांडे काढतात। तर चला मग आता सगळं झालेलं आहे आणि आता नाश्ता करायचा आहे। शौर्य काय अजून झोपेतून उठलेला नाही आहे। तो उठल्यानंतर त्याला पहिल्यांदा लागतो दूध बोर्नव्हिटा। तर काल जी मटकीची भाजी रात्री केली होती तर ती राहिलेली आहे, तर म्हटलं त्याच्यावर फरसाण वगैरे टाकून आपण मिसळ खातो त्या प्रकारे खावं। चला मग आता चहा पण ठेवायचा आहे आणि दूध पण गरम करायचं आहे। तर आता ते सगळं करून घेते। एकीकडे चहा ठेवलेला आहे आणि एकीकडे दूध ठेवलेलं आहे। आता शौर्य उठूनच त्याचा आवाज यायला लागलाय। तर इथं चहा झालेला आहे, दूध पण गरम झालंय। तर जी मटकीची भाजी आहे ती मी इथं गरम करायला ठेवलेली आहे। तर इथं मी आता फरसाण घेतेय। तर इथं मी डिशमध्ये फरसाण घेतलेला आहे पहिल्यांदा, त्याच्यानंतर गरम केलेली मटकीची भाजी ती घेतलेली आहे। जर आपल्याला मटकीची भाजी मिसळ सारखी खायची असेल तर कांद्याशिवाय त्याला टेस्ट जास्त काही लागत नाही। तर इथं मी एक कांदा छोटासा चिरून घेतलाय। मिसळ खायची होती म्हणून पाव पण आणलेले आहेत। इथं मी पाव घेते, तर पाव जास्त काही खात नाही कारण पावाने लगेच ॲसिडिटी होते, कधीतरी खाते।
तर चला मग आता मी नाश्ता वगैरे करते. तर या सगळ्यांनी मिसळ आणि पाव खायला प्रवासात आलेले. आत्ताशी शौर्य उठलेलं आहे झोपेतून आणि लगेच दूध बोर्नव्हिटा वगैरे चालू आहे त्याचं प्यायचं. तर त्याला आंघोळ पण घालायची आहे ना बाबू. तर अजून 1 ते 1.5 तासाने दीदी शाळेतून येईन आणि हे पिल्लू आत्ताशी उठतं. तर त्याला पहिल्यापासून उशिरा उठायची सवय आणि रात्री पण उशिरा झोपतो. दुपारी तो नाही झोपत, 5-6 वाजले की झोपतो. त्याच्यामुळे मग त्याचं हे रुटीनच बनलेलं आहे. तर आम्ही खूप प्रयत्न करतो त्याला दुपारी पण नाही झोपवलं तरी तो त्याच टायमाला झोपतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. नाही, म्हण गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. का चला मग आता करायचं आहे दुपारचा स्वयंपाक. तर स्वरा येईपर्यंत स्वयंपाक वगैरे करून घेते कारण तिला मग स्कूलवरून आल्यानंतर लगेच भूक लागते. आता पिल्लूची आंघोळ पण होईल. तर चला नंतर भेटू. तर आमचा चहाचा टाईम झालेला आहे. मी इथं घेतलेला आहे चहा आणि टोस्ट. शौर्य खाते चहा बिस्किट. त्याच्यानंतर इकडं स्वरा पण चहा बिस्किट खातीये. मम्मा मला एक खायचं टोस्ट. इथं बघा साबण मांडून ठेवले ते. मम्मा शौर्याचा असतो कारनामा. मम्मा घर बनवायचं असतं त्याला. मम्मा मला एक टोस्ट खायचे. मग खा ना. खा. एक तू घे, मी खातो. खा. तू घे. या मग सगळ्यांनी चहा घ्यायला. या मी माझा पिला, मम्मीचा पण चहा पिलाय, तिचा पण चहा पिलाय, पप्पाची पण चहा पिलाय. पहिला शौर्याचा सगळ्यांनी चहा पिऊन घ्या पटापटा. त्याला देऊ नका. मग तू या सगळ्यांना म्हणता ना चहा प्यायला या, चहा प्यायला या. मग द्यायचा असतो. तर स्वरा आणि शौर्याने मिळून साबणाचं छान असं घर बनवलेलं आहे. त्यांचे असे काही ना काही प्रयोग चालूच असतात. तर मी आता किचनमध्ये आलेले आहे आणि छान अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून घेतलं आहे. त्यानंतर इथं झालेलं आहे तेल गरम. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडकल्यानंतर जिरे टाकले. त्याच्यानंतर इथं आहे कढीपत्ता. कढीपत्ता तडकल्यानंतर आपल्याला जो चिरलेला कांदा आहे तो मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. तर कांदा गुलाबी झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो चांगला परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्या घरात जे मसाले आहेत ते ॲड करायचे. तर यामध्ये मी घेतलेले आहे हळद, कांदा मसाला, मिरची पावडर आणि आपल्या घरी जो बनवतात तो थोडासा मसाला. हे मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे. तर आम्ही भाज्या जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे मसाला थोडा कमी असतो. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आवडीनुसार. तर आता सिजनेबल वाटाणा जास्त येतो. मग मी इथं वाटाणा आणि बटाटा चिरून त्याची सुक्की भाजी करायचं ठरवलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून हे पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे. तर अशी सुक्की भाजी खूप छान लागते आणि रस्स्याची भाजी पण छान लागते. तर इथं हे वाटाणा बटाटा शिजण्यासाठी मी पाणी घातलेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला पूर्ण छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. तर इथं आपली भाजी जवळजवळ शिजलेलीच आहे. तर चला चेक करून पाहूया. तर इथं बटाटा आपला छान शिजलेला आहे. त्यानंतर वाटाणा पण पाहू शिजला आहे का. तर वाटाणासुद्धा मस्त शिजलेला आहे. तर फायनली आपली भाजी झालेलीच आहे. तर वरून आणखी एकदा मी चिरलेली कोथिंबीर घालते. तर मला भाज्यांमध्ये कोथिंबीर खूप आवडते त्याच्यामुळे एक छान टेस्ट येते. तर कशी वाटली भाजी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर इथं मी घेतलेली आहे चपाती, वाटाणा बटाट्याची भाजी. तर दुपारचा भात शिल्लक आहे म्हणून मी जिरे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून मस्तपैकी भात फ्राय केला आहे. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. इथं शौर्याला मला आईस्क्रीम आणली आहे. काय आणलं तुला? पप्पाची आणि आत्ताच केक खाल्लाय. त्याला आता आईस्क्रीम आणली आहे. स्वरा झोपली आहे. स्वराला पण आईस्क्रीम आणलेली आहे पण ती आता नेमकी झोपली आहे. तर ती सकाळी उठल्यावर खाईल. शौर्याची पण आहे तर ती नॉर्मल होऊन द्यायची कारण मग त्याला लगेच सर्दी खोकला होतो. तर
तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटू त्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, शुभरात्री. बाय.